गोळीबारासंदर्भातली एक मोठी अपडेट हाती येते। मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे, तसंच त्याच्या घराबाहेरील सुरक्षाही वाढवली आहे। सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांकडून खबरदारीही घेण्यात येते। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्यांनंतर सलमानला आधीच वाय+ सुरक्षा देण्यात आली होती, मात्र कालच्या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत आता आणखीन वाढ करण्यात आलेली आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आता त्याला देण्यात आलेल्या सुरक्षेमध्ये कमालीची वाढ करण्यात आली आहे। आपण सध्या आहोत सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर। तिथे जर आपण बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त पोलिसांनी तैनात ठेवलेला आहे। कालपासूनच जेव्हा सलमानच्या घरावर गोळीबाराचा प्रकार समोर आला तेव्हापासूनच सुरक्षेत वाढ करण्यात आली आणि आपण आता बघतोय की सध्या वांद्रे पोलिसांचं एक पथक इथे हजर आहे। रात्रभर सलमान खानच्या घराबाहेर अशाच प्रकारे जागता पहारा देण्यात आला आणि हा पुढील काही दिवस पहारा पोलीस प्रोटेक्शन हे असंच कायम राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। एकूण 4 राऊंड फायर करण्यात आले आणि फायरिंगच्या काही काळातच अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आणि हा एक ट्रेलर असल्याचा पुन्हा एकदा धमकी देखील सलमानला देण्यात आली। याआधी देखील सलमानला अनेक वेळेला धमक्या आलेल्या होत्या, त्यामुळे त्याला वाय+ सुरक्षा देण्यात आली होती। मात्र या गोळीबारानंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये पोलिसांनी कमालीची वाढ केलेली आहे, कारण पोलीस कोणताही धोका आता पत्करू इच्छित नाहीत आणि जोवर हल्लेखोर पकडले जात नाहीत, यामागचं संपूर्ण षडयंत्राचा पर्दाफाश होत नाही तोवर ही सुरक्षा कायम राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक जैतापकरसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। दरम्यान सलमानच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते। गोळीबारानंतर हल्लेखोरांनी अनेकदा वाहन बदलल्याचं पोलीस तपासात आता उघडकीस आलेलं आहे। हल्ला करताना वापरलेली बाईक ही हल्लेखोरांनी माउंट मेरी चर्च जवळ सोडली आणि तिथून एक रिक्षा पकडली। रिक्षाना हल्लेखोर हे वांद्रा रेल्वे स्थानकात आले। तिथे पुन्हा एकदा हे दोघे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झालेले। वांद्रा स्थानकातून ट्रेनने हे दोघे सांताक्रूजला आले आणि सांताक्रूजवरून त्यांनी पुन्हा रिक्षा केली आणि वाकोल्याला उतरले। तिथून पुढे मात्र हे हल्लेखोर नेमके कुठे गेले हे अद्याप काही समजू शकलेलं नाहीये। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला आहे। काल पहाटे 5 वाजता ही घटना घडली आणि याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपण एका बाजूला पाहतोय, तर दुसरीकडे वांद्रा स्थानकावर जेव्हा हे दोघेही हल्लेखोर पोहोचले तेव्हाच त्यांचे हे फोटो सुद्धा आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। मात्र हे दोन्ही हल्लेखोर नंतर यांनी अनेक वाहनं बदलली, त्यानंतर मात्र हे कुठे गेले याचा तपास सध्या पोलीस करतायत। तर सलमान खानच्या घरावरती काल पहाटे 5 वाजता हा गोळीबार झाला आणि तेव्हाचीच आपण ही दृश्य पाहतोय। पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाल्यामुळे घरामध्ये सगळे जरी असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाहीये। पोलीस या संदर्भात अधिक तपास करतायत। सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे।